आपण दरवर्षी इन्कम टॅक्स रिटर्न भरतो. काही जण स्वतः भरतात तर काही जण कन्सल्टंटकडून भरून घेतात. पण प्रश्न असा आहे की आपण ITR खरंच योग्य पद्धतीने भरतोय का? म्हणजे बघा, चुकीचा भरला तर रिफंड अडकतो, व्हेरिफिकेशन लागतं आणि या सगळ्यात बराच वेळ वाया जातो. म्हणून आज आपण हेच समजून घेणार आहोत की ITR नीट का भरणं गरजेचं आहे, कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत आणि कसं तुम्ही रिफंडचा पाऊस तुमच्या खात्यात अनुभवू शकता. नमस्कार, मी CA प्रज्ञा शिरधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ITR म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न. जर तुम्ही एखाद्या कंपनीत नोकरी करत असाल किंवा एखादा व्यवसाय करत असाल तर त्यातून जे काही उत्पन्न मिळतं त्याची माहिती आपल्याला सरकारला द्यावी लागते. जर वर्षभरात जास्त टॅक्स भरलाय म्हणजेच तुमचा कोणी TDS कापला असेल किंवा तुमच्याकडनं TCS घेतला असेल किंवा तुम्ही ॲडव्हान्स टॅक्स वगैरे भरला असेल, सो एकंदरीत वर्षभरात जर जास्त टॅक्स भरलाय पण तुमची ॲक्च्युअल टॅक्स लायबिलिटी कमी येत असेल तर ते एक्स्ट्रा पैसे सरकार तुम्हाला रिफंड म्हणून परत करतं, तेही व्याजासहित. पण रिफंड मिळणं म्हणजे फक्त ITR भरणं नाही, तर तो ITR योग्य पद्धतीने आणि नियमानुसार भरावा लागतो. बरं, बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं, ITR भरतोय ना, मग काय फरक पडतो? अरे म्हणजे काय? फरक पडतोच. चुका केल्या तर काय होऊ शकतं? 1, तुमचा रिफंड अडकतो किंवा तो उशिराने मिळतो. 2, तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस येऊ शकते. आणि 3, कधीकधी सिस्टीमच तुमचा ITR डिफेक्टिव्ह म्हणून घोषित करते. म्हणजे आयकर विभागाकडून डिफेक्टिव्ह रिटर्नचं तुम्हाला इंटिमेशन येतं आणि मग तुमचा ITR सुधारून ते पुन्हा भरावं लागतं. जर वेळेत सुधारलात तर काही टेन्शन नाही, पण जर वेळेत सुधारलात नाही तर मग तुमचं रिटर्न इनव्हॅलिड मानलं जातं. आता जनरली ITR भरताना 4 कॉमन चुका टाळायला हव्यात. पहिलं आहे चुकीचे बँक डिटेल्स. जर तुम्ही तुमच्या ITRमध्ये तुमचं बँक अकाउंट नंबर आणि IFSC कोड चुकीचा दिलात तर रिफंड कुठे येईल? म्हणजे पहिलं आहे चुकीचे बँक डिटेल्स देणं. दुसरं आहे फॉर्म 26S आणि AIS मिसमॅच. तुम्ही दाखवलेलं उत्पन्न आणि आयकर विभागाच्या सिस्टीममध्ये दिसणाऱ्या उत्पन्नामध्ये जर मिसमॅच असेल तर आयकर विभाग तुम्हाला लगेच इंटिमेशन पाठवतं आणि तो जो काही फरक आहे त्यावरती तुमच्या नावाने टॅक्स डिमांड उभी राहते. त्यामुळे आर्थिक वर्ष 2024-25चं जर ITR भरत असाल तर पहिले फॉर्म 26S आणि AIS व्हेरीफाय करून घ्या आणि मगच तुमचं रिटर्न भरा. तिसरं आहे फेक डिडक्शन्स क्लेम करणं. जर तुम्ही सेक्शन 80C किंवा सेक्शन 80D किंवा इतर कोणत्याही सेक्शन अंतर्गत जर फेक डिडक्शन क्लेम केलात तर रिफंड येण्याऐवजी तुम्हाला टॅक्स स्क्रुटिनी येऊ शकते. आणि चौथं आहे चुकीचा ITR फॉर्म वापरणं. उदाहरणार्थ, जर तुम्हाला पगाराच्या स्वरूपात उत्पन्न असेल आणि त्याचबरोबर शेअर्समधनंही उत्पन्न आलं असेल, आता इथे ITR फॉर्म 2 न भरता तुम्ही ITR फॉर्म 1 भरलात तर प्रॉब्लेम होतो. म्हणूनच नीट माहिती घ्या, तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करा, योग्य तो फॉर्म निवडा आणि मगच तुमचं रिटर्न भरा. आता प्रश्न असा की नीट रिफंड मिळवायचा म्हणजे काय करायचं? तर 1, तुमचे सर्व अर्निंग सोर्सेस दाखवा. म्हणजे तुम्हाला पगार असेल, व्याज मिळत असेल, शेअर्समधून उत्पन्न असेल किंवा म्युच्युअल फंड असेल, जे काही असेल ते सर्व उत्पन्न तुमच्या ITRमध्ये दाखवा. दुसरं आहे फॉर्म नंबर 16, फॉर्म 26S, AIS हे तिन्ही डॉक्युमेंट्स तुमच्या उत्पन्नाशी मॅच करून घ्या. तिसरं आहे अचूक बँक डिटेल्स द्या. तुमचं बँक अकाउंट नंबर आणि IFSC कोड देण्यात गडबड करू नका. आणि चौथं आहे जर प्रोफेशनल मदतीची गरज असेल तर एखाद्या चार्टर्ड अकाउंटंट किंवा कन्सल्टंटकडनं तुमचं रिटर्न भरून घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं, 31 जुलैपूर्वी तुमचं ITR भरा. उशीर केलात तर व्याज आणि लेट फी
दोन्ही लागणार। एक गोष्ट लक्षात ठेवा, ITR नीट भरा म्हणजे रिफंडचा पाऊस पडेल। टॅक्स रिफंड म्हणजे काही जादू नाही। जर तुम्ही योग्य माहिती दिलात आणि शिस्तबद्ध पद्धतीने तुमचा ITR भरलात तरच रिफंड खात्यात जमा होतो। ITR हा तुमच्या फायनान्शियल प्रोफाईलचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। म्हणजे बघा, बँक लोन घ्यायचं आहे किंवा विजा ॲप्लिकेशन करायचं आहे किंवा भविष्यात कोणतंही ऑफिशियल काम करायचं आहे तर ITR लागतोच। म्हणून आता वेळ वाया न घालवता आजच तुमच्या ITRची तयारी सुरू करा। आजच्या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल याची मला पूर्ण खात्री आहे, त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला लाईक करालच। आता या माहितीला जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।